तर बघा मैत्रिणींनो, आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर चिकनचं जे आपण रेसिपी किंवा चिकनचे जे पदार्थ मागवतो, तर जास्त करून आपण चिकन मसाला करी मागवतो. कारण चिकनला स्वतःचं असं जास्ती चव नसते आणि भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, रोटीबरोबर आपण खाण्यासाठी थोडीशी ग्रेव्ही आणि चिकन असं आपल्याला लागतं. आता त्यासाठीच आपल्याला अगदी हॉटेलमध्येच जाण्याची अजिबात गरज नाही. तसंच आपण किंवा त्याहीपेक्षा छान टेस्टी आपण घरीसुद्धा बनवू शकतो. तर त्यासाठी आपल्याला जास्त इन्ग्रेडियंट लागणार नाही, जास्त वाटण लागणार नाही किंवा जास्त वेळही लागणार नाही. तर आता चला मग ही चिकन मसाला करी आपण कशी बनवायची ती आज आपण पाहणार आहोत. तर चला, तर पहिल्यांदा मी घेतलेलं आहे चिकन. तर 700 ग्रॅम चिकन आहे हे. तर आता हे चिकन मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि आता तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल, तुम्हाला चिकन करण्यासाठी थोडा वेळ लागणार असेल, तर तोपर्यंत तुम्ही हळद, मीठ आणि आलं लसूण पेस्टची मॅरिनेट करून ठेवा. तर आपण आता लगेच तसंच करणार आहोत. आता त्यासाठी काढलेलं आहे मी वाटण. आता त्यासाठी 2 चमचे मी खोबरं किसून घेतलेलं आहे. 1 इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. एक मध्यम आकाराचा कांदा थोडासा मोठासर कापून घेतलेला आहे. 1 ते 1.5 लसणाची कांडी सोलून घेतलेली आहे. 1 चमचा डाळवं घेतलेलं आहे. त्याऐवजी तुम्ही तीळसुद्धा घेऊ शकता. आता गरम मसाल्यामध्ये थोडीशी दालचिनी घेतली, 1 स्टार फूल घेतलं आहे, 2-3 लवंगा आणि 2-3 मिरी. आता 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. 2 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही हिरव्या मिरच्या घेतल्या तरीसुद्धा चालतील. आता एवढं वाटण जे आहे आपण आता हे चांगलं भाजून घेऊयात. तर आता मी पहिल्यांदा बघा तवा ठेवलेला आहे गॅसवरती. तर लोखंडी तवा आहे, त्याच्यात मी आता हा सगळा मसाला भाजून घेते. आता पहिल्यांदा हे जे खडे मसाले आहेत ते थोडंसं तेल टाकून आपण मध्यम गॅसवरती, जास्त काळंही करायचं नाही, मध्यम गॅसवरती खरपूस असं छान भाजून घ्यायचं. तर आता खडे मसाले घेतलेत भाजून. आता लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या तुम्ही भाजून घेऊ शकता. आता जिरे घ्यायचेत भाजून. डाळवं भाजायचं आहे. याऐवजी तुम्ही तीळसुद्धा घेऊ शकता किंवा दोन्हीही निम्म-निम्मसुद्धा घेऊ शकता. आता खोबऱ्याचा किस भाजायचा आहे. सगळं मंद गॅसवर किंवा मिडियम गॅसवरती एकसारखं व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचे. आता कांदा मी टाकलेला आहे तव्यामध्ये. कांद्यात आता थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तोसुद्धा हलका गुलाबी रंग, सोनेरी रंगावर येईपर्यंत कांदा भाजायचा आहे. जास्त काळा करायचा नाही किंवा चॉकलेटी रंगसुद्धा येऊ द्यायचा नाही. आता थोडासा कांदा गरम झाला की त्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात आणि बारीक चिरलेलं आलं. आता हे सगळंच आपण आता गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. तर बघा आता आपला हा सगळा मसाला जो आहे तो भाजून झालेला आहे. त्यात मी घेतलेली आहे कोथिंबीर. तर कोथिंबीरच्या काड्या ज्या असतात ना जाडसर किंवा कोवळ्या, तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता वाटण्यासाठी. ते सुद्धा खूप टेस्टी लागतं आणि त्यालासुद्धा खूप छान वास असतो. त्यामुळे मी अगदी कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत. आणि आता हे सगळा मसाला जो आहे आपण आता कमी पाण्यामध्ये हा वाटून घ्यायचा. जास्त पाणी घालायचं नाही, त्यामुळे भाजीची थोडीशी चव जाते. आणि अगदी जेवढं पाणी कमी लागेल तेवढं कमी पाण्यामध्ये आपण हे मसाला वाटून घ्यायचा. तर बघा आता आपला हा मसाला वाटून झालेला आहे. हे पहा, अगदी कमीत कमी पाणी टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने अगदी बारीक पेस्ट केली याची. जेवढी बारीक पेस्ट कराल तेवढा ग्रेव्ही आपली ह्या चिकनची छान होते. आता लगेच आपण आता ह्या चिकनच्या ह्याला फोडणी देऊन घेऊया. तर पहिल्यांदा ठेवलेलं आहे मी पातेलं. आता मटणापेक्षा चिकन शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे आपण आता हे पातेल्यामध्ये शिजवून घेणार आहोत. म्हणजेच टेस्ट पण पातेल्यामध्ये शिजवल्यानंतर खूप छान टेस्ट येते. आता पातेल्यामध्ये 1 पळी मी तेल टाकले. तर तुम्हाला तरी जर जास्त आवडत असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त वाढवा. आता त्यात आपण तमालपत्र टाकायचं आहे. तर मी मोठं असल्यामुळे 2-3 तुकडे करून टाकते. आता त्यातच मध्यम आकाराचा एक बारीक कापून घेतलेला कांदा टाकायचा आहे. आता तोसुद्धा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा. जास्तही काळा करायचा नाही आहे. आता बघा कांदा आपला अगदी हलकासा गुलाबी रंग आला आहे कांद्याला. आता त्यात थोडीशी हळद,
थोडासा आपला घरचा काळा मसाला जो आहे तो कमी तिखट आहे माझा, त्यामुळे 2 चमचे मी टाकला आहे. आणि रंगासाठी मी अर्धा किंवा 1 चमचा आपण बेडगी मिरची पावडर टाकायची. आणि आता हे एकत्र करून घ्यायचं आहे सगळं. आता त्यातच आपण टाकणार आहोत धणे पावडर. तर 2 चमचे धणे पावडर मी टाकलेली आहे त्यामध्ये. तुमच्याकडे जर धणे पावडर नसेल तर तुम्ही वाटणामध्ये धणे भाजून घेऊ शकता. आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं मस्त तेलामध्ये हलकंसं परतून घेऊयात. जास्तही परतून घेऊ नका, कारण तिखटाचा रंग जर बदलला तर आपल्या भाजीला रंग चांगला येणार नाही. आणि आता त्यामध्येच अगदी बारीक चिरलेला टोमॅटो मध्यम आकाराचा मी चिरला आहे, तर तो त्यामध्ये टाकायचा आहे. आता मिठामुळे हे जे टोमॅटो आहे अगदी लगेच मऊ होतं, किंवा तुम्ही बारीक चिरण्यापेक्षा टोमॅटो प्युरी जरी टाकली तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं आपण हे मिक्स करून घेऊयात. आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे. आता जो कांदा आहे, टोमॅटो आहे, अगदी बारीक चांगला छान मऊ शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. त्यावर झाकण ठेवायचं 1-2 मिनिटासाठी. आता 2 मिनिटांनी बघा तेल सुटलेलं आहे याला. आणि आता हे कांदा आणि टोमॅटो जो आहे तो अगदी मऊ झाला आहे बघा. उलटण्याने आपण स्मॅश केलं तरी लगेच स्मॅश होतं आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही जी आहे ती चांगली थिक पण होते आणि छान चवदार पण लागते. त्यामध्ये अख्खा टोमॅटो दिसत नाही किंवा कांदाही दिसत नाही. आता त्यामध्येच आपण वाटलेला मसाला टाकायचा आहे. आणि आता तो सुद्धा यामध्ये चांगला परतून घ्यायचा. आता हा मसाला जो आहे आता तेल सुटेपर्यंत मंद गॅसवरती परतून घ्यायचा आहे. तर बघा एकदम मंद गॅसवरती मी परतून घेते. आता चांगलं परतून झालं की त्यामध्ये बघा एक अख्खी मी लसणाची कांडी टाकते. तर ती धुवून घेतलेली आहे मी. ते सुद्धा टाकल्यानंतर आपल्या ह्या ज्या ग्रेव्हीला मस्त टेस्ट येते, वास येतो छानपैकी आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. आणि हे जे शिजल्यानंतर ही लसणाची जी कांडी आहे तर ती खाल्ल्यानंतरसुद्धा खूप मस्त लागते. एकदा नक्की तुम्ही अशी ट्राय करून पहा. 1 किंवा 2 सुद्धा कांड्या टाकल्या तरी चालतील तुम्ही. आता बघा आपल्या ह्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. तेल सुटेपर्यंत चांगला मसाला परतून घ्यायचा आहे. अर्धा कच्चा जर राहिला तर त्याचा वास चांगला येत नाही. आता त्यामध्येच आपण टाकणार आहोत चिकन. तर आता हे धुतलेलं स्वच्छ धुतलेलं जे चिकन आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे. आता हे चिकन आणि मसाला चांगला एकत्र करून घ्यायचं आहे. सर्व चिकनला हा मसाला लागला पाहिजे. आता यामध्ये मीठ असल्यामुळे आता हळूहळू याला पाणी सुटतं आणि छान असं हे त्या पाण्यामध्येच हे शिजलं जातं. तर पहिल्यांदा आपण लगेच पाणी घालायचं नाही आहे त्यामध्ये. आता सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर आपण आता पाणी टाकणार आहोत. म्हणजेच या पाण्याच्या वाफेवरती हे थोड्या वेळ 10 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं. म्हणजेच प्रत्येक चिकनच्या पीसला हा मसाला चांगला लागला जातो किंवा मुरला जातो आणि चिकनच्या पीसलासुद्धा टेस्ट अगदी छान येते. तर 10 मिनिट झालेली आहेत बघा. आता हे पाण्याच्या अगदी वाफेवरतीच मस्त याला पाणी पण सुटलेलं आहे. तर आता हे जे चिकन आहे या पाण्यामध्येच मस्त वाफवलं गेलेलं आहे थोडंफार. तर 10 मिनिट झालेत बघा. आपण त्यामध्येच आपण थोडंसं शिजवून घेतलेलं आहे. आता पुन्हा आपण थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि जे पाणी वर ठेवलेलं होतं गरम झालेलं तर ते पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा थोडंसं हलवून घ्यायचं आहे. एकसारखं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर आपल्याला जेवढी ग्रेव्ही ठेवायची, आता चिकन शिजवून झाल्यानंतर जेवढी ग्रेव्ही आपल्याला ठेवायची त्या अंदाजानुसार आपण हे गरम पाणी टाकायचं आहे त्यामध्ये. पण हे जी चिकनला ग्रेव्ही आपण जास्त चिकनला चव नसल्यामुळे आपण ग्रेव्ही जास्त करणार नाही आहे. अगदी दाटसर ग्रेव्ही थोडीशीच करायची, म्हणजे भाताला किंवा पोळीबरोबर खाण्यासाठी. आणि अगदी सुक्कं पण चांगलं लागत नाही, त्यामुळे थोडीशी ग्रेव्ही असं करायचं आहे. तर आता बघा मी त्यावरती पुन्हा झाकण ठेवलं आहे आणि पुन्हा त्यावरती पाणी टाकलं आहे. आपल्याला लागेल तसं आपण त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर आता बघा पहिल्याच पाण्यामध्ये बघा हे एवढी अशी दाटसर अशी ग्रेव्ही झालेली आहे. तर आता पुन्हा आपण 10 ते 15 मिनटं आपण असंच शिजवलेलं होतं.
तर असंच करत आपण आता पुन्हा लागेल तसं पाणी टाकायचं किंवा जर गरज नसेल तर पाणी टाकायचं नाही, आपण तसंच ठेवायचं आहे. आणि पूर्ण छान मऊ चिकनचे पीस मऊ होईपर्यंत आपल्याला हे असंच शिजवून घ्यायचं आहे. तर आता बघा आपण पुन्हा पाणी टाकलेलं नाही आहे जास्त. आपण आता चेक करून पाहूयात तर शिजलं आहे की नाही. जवळपास अर्धा तासामध्ये हे चांगलं शिजलं जातं, पण प्रमाण कमी जास्त किंवा गॅसचंही फ्लेम कमी जास्त असल्यामुळे अगदी मी परफेक्ट वेळ सांगत नाही, पण अगदी मऊ शिजेपर्यंत तुम्ही शिजवून घ्या. बघा अशा पद्धतीने. तर थोडंसं जर तुम्हाला अजून थोडंसं कडक जर वाटत असेल तर तुम्ही पुन्हा त्यावरती झाकण ठेवून असंच शिजवून घेऊ शकता. तर बघा अगदी दाटसर अशी ग्रेव्ही आपली झालेली आहे. आता झाकण न ठेवता आपण हे पुन्हा शिजवून घेतलेलं होतं, म्हणजेच तेलसुद्धा वर येतं. जास्त जर आपण टाकलेलं असेल तर तरी छान तयार झालेलं आहे चिकन मसाला करी. तर अगदी सोप्या पद्धतीने चमचमीत झणझणीत मस्त असं लालबुंद चिकन मसाला करी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.